नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्णा. आज बघा ही संध्याकाळ आमची आणि किती सुंदर व्ह्यू होता. मला तर व्हिडिओ काढासाच वाटला की एवढं सुंदर दिसत होतं आकाश आणि त्याचा माझ्या किचनमधूनचा व्ह्यू होता. त्यामुळे म्हटलं आज पण काढूयाच व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आम्ही हा एक रेसिपीचा व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर आता आम्ही बनवायला जात आहोत चिली पोटॅटो चिप्स. तर खरं तर आज काय बनवायचं काय नाही, ब्लॉग कसा करायचा होता ते काही सुचतच नव्हतं. पण मग विचार केला की एक रेसिपी द्यावी, कारण खूप दिवस झाले ती बनवायचीच होती आणि ह्याला तेच आवडतं, चिली पोटॅटो चिप्स नाहीतर काय ते फ्रेंच फ्राईज, असंच काय ना काहीतरी आवडत असतं. तर म्हटलं मी म्हणाली चल करूया चिप्स, ते पण घरच्या घरी. बघूया कसे होत आहेत पोटॅटो चिप्स. मध्ये मध्ये सुरीने हे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये डिझाईन येते. दोन्ही साईडने करून घ्यायचे आहेत. हे बघा मला दाखवते. हे असे काप झाले पाहिजे. हे असे जाडसर आपल्याला कापून घ्यायचे आहेत. ठीक आहे. स्टॉप. हे आता फ्राय होत आहे. चालू करू थोडं असंच पकडा. आता रिॲक्शन बघूया माझ्या नवऱ्याची, माझ्या लेकाची. कसं वाटतंय, काय वाटतंय. फ्राय झालेले आहेत बटाट्याचे चिप्स आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, मसाला आणि हे धने जिरे पावडर. तर माझा मुलगा जास्त तिखट खात नाही म्हणून मी थोडासाच मसाला घेतलेला आहे. तर आपण आता हे टाकूया. मीठ, धने जिरे पावडर आणि हा मसाला. चला मग सांगा अर्णव शेठ, कसं झालंय, टेस्ट करून सांगा मला. नेक्स्ट लेवल. अगं बाई, एवढे चांगले झाले. आणि खूप टेस्टी झाले आणि स्पायसी झालेत की नाही? एक नंबर. पण स्पायसी झालेत का? तुला तिखट लागतंय? स्पायसी तर आहे, पण स्पायसी नाही ह्याची टेस्ट आहे. ह्याचा टेस्ट एकदम खतरनाक. मग बाहेरच्या चिप्स पेक्षा चांगले झालेत की हे चिप्स चांगले झालेत? मी टेस्ट केले, ते नॉर्मल आहे. असे आपले क्लासिक सॉल्टेड असतात ते असे आहे, पण हे असे झाले की खायचं मी असं जातच बसेन मी. ओके. बाबाला पण ट्राय करूया. जसं की तुम्हाला माहिती आहे की हे खूप जास्त चांगलं झालंय आणि ह्याच्यामध्ये लाजवाब. आणि तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून टाका. आणि लाईक करण्याने तुम्हाला अजून एक आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊ शकते. त्यामुळे आमचे रोजचे व्लॉग्स, व्हिडिओज, शॉर्ट्स सगळे तुम्हाला दिसतील. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. एवढं मस्त झालंय ना, खूप मस्त झालंय. यम्मी. मसाल्याचं टेस्ट एवढं मस्त येतोय ना, खतरनाक. खरंच खूप छान झालंय. मला
त्यामध्ये सॉस आणि ते लावून खूप छान लागतं. तर आता फायनली रेसिपी वगैरे झालेली आहे. तर आम्ही आमच्या ब्लॉगचा एंड करत आहोत. तर आता तेच आहे, सुपर मॉम नॉटी सन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर लवकर, आणि लवकर. कमेंट्स पण करा. की आणि कशी लागली तुम्हाला ही रेसिपी. तुम्ही पण बनवू शकता आपल्या घरी आणि सगळ्यांना इम्प्रेस करू शकता आपल्या हे बनवण्याने. खूप इझी आहे, खूप इझी आहे, एकदम सोपं. खूपच इझी आहे. म्हणजे आपल्या तुम्ही YouTube मध्ये पण बघून म्हणजे बघू शकता आणि माझ्या करू शकता. चॅनलवर. येस.